हरले की ईव्हीएम घोटाळा, जिंकल्यावर घोटाळा नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. तर काल शपथ घेतली नाही, आज घेतली. एक दिवसात ईव्हीएमचा विरोध मावळला का? एकनाथ शिंदेंचा सवाल. विधान भवनाच्या पायऱ्यांवर ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. बॅलेटवर निवडणुका घ्या, जनतेची मागणी. मार्कडवाडीत मॉकपोल घ्यायला हरकत काय? का घाबरताय? आदित्य ठाकरेंचा सवाल. तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी कशी केली? एक वेगळा निर्णय गावानं घेतला म्हणून त्यांच्यावर गुन्हे. शरद पवारांचा मार्कडवाडी ग्रामस्थांशी संवाद. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून. सत्तेत आलेलं सरकार जनतेला मनातलं नाही. नाना पटोलेंचा ईव्हीएम विरोधात हल्लाबोल. आम्हाला राजकारण करायचं नाही. मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन गावकऱ्यांच्या शंकेचं निरसन करावं. शरद पवारांचं फडणवीसांना आवाहन. समाजवादी पार्टी भाजपची बी टीम म्हणून काम करते. आदित्य ठाकरेंचा आरोप. मार्कडवाडीत सामान्य जनता नाही, सर्व शरद पवारांचे कार्यकर्ते. शरद पवारांनी पराभव स्वीकारावा. चंद्रशेखर बावनकुळेंची पवारांवर टीका. राज्य मंत्रिमंडळाचा पुढील आठवड्यात होणार विस्तार. मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत अद्यापही चर्चा सुरूच. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना चर्चेचं निमंत्रण नाही. शेतकऱ्यांची आज पुन्हा दिल्लीकडे कूच. कृषी मंत्र्यांशी चर्चा करण्याची शेतकऱ्यांनी केली होती मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.